नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेत काही दिवसांपूर्वी दोन नव्या कलाकारांची एंट्री झाली। हे दोन कलाकार नेमके कोण आहेत आणि त्यांच्या एंट्रीमुळे मालिकेत कोणतं नवीन वळण येणार हे सविस्तर जाणून घेऊयात। मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीच्या आई वडिलांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। मधु भाऊंमुळे सायलीचे आई बाबा जिवंत आहेत हे त्याला समजतं। किल्लेदारांच्या घरात खोटी तन्वी म्हणून एंट्री घेण्याआधी प्रियाने सायलीचं बालपणीचं गाठोडं लपवून ठेवलेलं असतं। ती दोघींच्या गाठोड्याची आपापसामध्ये अदलाबदल करते आणि यामुळे मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे। सदाशिव व श्रद्धा लोखंडे हे सायलीचे आई बाबा आहेत असा गैरसमज अर्जुनचा होतो आणि तो दोघांनाही सुभेदारांच्या घरी घेऊन येतो। इतक्या वर्षांनी आई बाबांना घरी आलेलं पाहून सायलीला सुखद धक्का बसतो, पण प्रियाला हे सायलीचे नसून आपले खरे आई बाबा आहेत हे सत्य माहीत असतं। मालिकेमध्ये सदाशिव लोखंडे ही भूमिका अभिनेते राजन जोशी साकारत आहे। आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं। कलर्स मराठीच्या रमा राघव मालिकेमध्ये त्यांनी राघवच्या वडिलांची भूमिका साकारली होती, तर श्रद्धा लोखंडे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कीर्ती पेंढारकरला घराघरात ओळखलं जातं। यापूर्वी कीर्तीने नवागडी नवराज्य या मालिकेत काम केलेलं आहे। याशिवाय एप्रिल 99 मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे। आता सदाशिव व श्रद्धा लोखंडे सुभेदारांच्या घरी आल्यावर मालिकेत काय ट्विस्ट येणार, हे दोघंही आपल्या खऱ्या मुलीला ओळखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।